सो गुड इव्हनिंग एव्हरीवन. मुलांना बघा आपलं एक्सरसाइज नंबर 1.5 लास्ट लेक्चरमध्ये एक्सरसाइज 1.5चे क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 केले होते आपण, बरोबर? तर आज आपला टॉपिक संपणार आहे, लाईक हा एक्सरसाइज संपणार आहे पूर्णपणे. क्वेश्चन 3, क्वेश्चन 4 आणि क्वेश्चन 5 आपण इथे करतो. ओके, स्विचिंग सर्किटचे क्वेश्चन्स आहेत अगेन. करतो मी आता इथे स्टार्ट. सी काय क्वेश्चन आहे बरं. क्वेश्चन आधी वाचून घ्या बरं तुम्ही सर्वजण. Give an alternative simple circuit for following circuits. ओके, ते आपल्याला असं सांगतात की हा जो सर्किट आहे किंवा मे बी हा जो सर्किट आहे तर याचा ऑल्टरनेटिव्ह इक्विव्हॅलंट सिम्पल सर्किट शोधायचं आहे म्हणे आपल्याला. म्हणजे हा कॉम्प्लिकेटेड सर्किट आहे, याला सिम्प्लिफाय करून लाईक सोपा साधा असं सर्किट आपल्याला डिस्प्ले करायचं आहे आता. बरं, S1 म्हणजे काय, कोण असतो? पी असतो. S1 इज बेसिकली पी. पहा, S1च्या सिरीजमध्ये कोण आहे? सिरीजमध्ये असे दोन लोक आहेत. सिरीज म्हणजे अँड अशी दोन लोक आहेत जी एकमेकांना पॅरललमध्ये आहेत. S1 डॅश याचा अर्थ S1 म्हणजे पी असतो, S1 डॅश याचा अर्थ निगेशन पी असतो. और S2 याचा अर्थ असतो क्यू. काय? क्यू. समजलं? तर हे असं आहे पहा. आता हा बेसिकली या सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म आहे. आता मी याला असं लिहू शकतो का? पहा बरं, पी अँड निगेशन पी, नाही का? पी अँड निगेशन पी. त्यानंतर इथे लिहितोय और पी अँड क्यू, पी अँड क्यू लिहितो मी इथे, बरोबर? आता पी अँड निगेशन पी काय असणार आहे भाऊ? पी अँड निगेशन पी, हे पहा, अँडच्या केसमध्ये हा ट्रू असेल तर हा फॉल्स असेल, कारण की निगेशन पी आहे ना. एक ट्रू असेल, एक फॉल्स असेल. कंपल्सरी एक ट्रू एक फॉल्स आहे. सो अँडच्या केसमध्ये एक जरी फॉल्स असेल तर आन्सर शुड बी फॉल्स. आणि इथे पुढे ऑरला ऑर, पुढे पी अँड क्यूला पी अँड क्यू जशाला तसं आहे ना इथं. ओके, इथे जर का ट्रू असला असता तर ऑरच्या केसमध्ये एक जरी ट्रू असेल तर आन्सर ट्रू असतो. मी परत सांगतोय, ऑरच्या केसमध्ये एक जरी ट्रू असेल तर आन्सर शुड बी ट्रू. पण ऑरचा केस आहे, एक फॉल्स आहे, सो आन्सर तर हे लाईक याच्यावरती डिपेंड करेल, पी अँड क्यू वरती, नाही का? सो आन्सर इज पी अँड क्यू. म्हटलं ठीक आहे यार, आन्सर इज पी अँड क्यू. म्हणजे या सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म हा होता, बट याला सिम्प्लिफाय केलं की हा असा आला. म्हणजे सर्किटचं सिम्प्लिफाईड व्हर्जन काय असणार आहे? तर बॅटरी, त्याच्यानंतर लॅम्प, बरोबर. पी अँड क्यू म्हणजे काय? हा पी आहे आणि पुढे हा क्यू आहे. झालं. पी म्हणजे S1, क्यू म्हणजे S2. पी अँड क्यू, डन. येस स्टुडंट्स, समजलं इथेपर्यंत? Yes, sir. पहा नेक्स्ट सम. आता हा पहा, S1 याचा अर्थ पी. आता S1ला हा सिरीजमध्ये म्हणजे लाईक अँड केलं मी इथं. कोण आहे इथे? हे दोघेच असे, नाही का? S2 आणि S3 आहे. S2 स्टँड्स फॉर क्यू और S3 स्टँड्स फॉर आर. इथंपर्यंत ओके? S1 म्हणजे पी, बरोबर. S2 याचा अर्थ क्यू आणि S3 याचा अर्थ आर. पण हे S2 S3 हे पॅरलमध्ये असल्यामुळे ऑर S1 म्हणजे लाईक हा पी आहे आणि अँड म्हणजे सिरीजमध्ये S1 आणि हे सिरीजमध्ये. ठीक आहे. आता ओव्हरऑल हे जे काही केलेलं आहे आपण, तो आणि हा खालचा, हे दोघे एकमेकांच्या, हा आणि हा खालचा एकमेकांच्या कशामध्ये? पॅरलमध्ये. सांगा मला, S3 डॅश याचा अर्थ काय? S3 म्हणजे आर, S3 म्हणजे आर डॅश याचा अर्थ निगेशन आर, अँड S2 डॅश याचा अर्थ निगेशन क्यू. परत सिरीजमध्ये अँड S1 याचा अर्थ पी. सिम्पल. करा याला सिम्प्लिफाय. हे बघा, पीला पी, अँडला अँड, ब्रॅकेटमध्ये क्यू और आर. ठीक आहे. ऑरला ऑर. हा जो पी अँड आहे ना, पी अँड, त्याला पी अँडला जरा मी आधी लिहितो. हा पी अँड दिसतो का? पी अँडला मी आधी लिहिलं. त्याच्यानंतर हे नंतर लिहितोय मी काय? निगेशन क्यू अँड निगेशन आर, नाही का? निगेशन क्यू आणि निगेशन आर नंतर लिहिलं, फक्त काही नाही, सिक्वेन्स चेंज केला, फक्त पी अँड आधी लिहिलं. दोन्ही सिम्बॉल अँड अँड आहेत ना, म्हणजे कोणी कुठेही लाईक शफल होऊ शकतं. तर बघा इथे पी अँडला अँड, त्याच्यानंतर पुढे क्यू और आर आहे. म्हणलं भाई ओके, ब्रॅकेट, ऑरला ऑर, त्याच्यानंतर पीला पी, अँडला अँड. त्या दोघांमधून निगेशन जर का कॉमन कराल ना तर ब्रॅकेटमध्ये क्यू और आर भेटतो तुम्हाला.
या दोघांमधून निगेशन कॉमन काढाल तर निगेशन क्यू. येस निगेशन क्यू. निगेशन ऑफ ऑर इज अँड. निगेशन ऑफ आर इज निगेशन आर. चेक करा काय काय केलेलं. 3 स्टेप जरा बघून घ्या बरं व्यवस्थित. येस स्टुडंट्स. चला आता बघा पुढे काय सांगतोय मी. मला असं वाटतं की हा पी अँड जो आहे आणि इथे जो पी अँड आहे, हा पी अँड जर का आपण कॉमन केला तर इथे क्यू ऑर आर राहतो. काय राहतो? क्यू ऑर आर राहतो. बरोबर? हे बघा ना क्यू ऑर आर. त्याच्यानंतर हे ऑरला ऑर, ऑरला ऑर. आणि इथे पुढे काय आहे? तर पुढे हे निगेशन ऑफ क्यू ऑर आर. निगेशन ऑफ क्यू ऑर आर आहे. पहा समजलं काय? तर क्यू ऑर आर आणि निगेशन क्यू ऑर आर समजतं का तुम्हाला? क्यू ऑर आर, क्यू ऑर आर आणि त्याचंच निगेशन इथे यार. म्हणजे जी गोष्ट इथे आहे त्याचंच निगेशन इथे असेल तर एक ट्रू असेल एक फॉल्स असेल. म्हणजे ऑरच्या केसमध्ये एक जरी ट्रू असेल तर आन्सर शुड बी ट्रू. सो आन्सर शुड बी पी अँड ट्रू विच इज इक्वल टू पी. अँडच्या केसमध्ये एक जरी फॉल्स असेल तर आन्सर शुड बी फॉल्स. बट एक जरी ट्रू असेल तर आन्सर तर पी असतो. पी. बरोबर का मुलांनो? आन्सर इज पी पी पी. म्हणजे हा जो सर्किट आहे याचा सिम्प्लिफाईड सर्किट हा फक्त पी आहे. पी म्हणजे फक्त S1 नाही का, बॅटरी आणि त्याच्यानंतर पुढे लॅम्प. बस संपला विषय. एवढंच आहे फक्त. हा होता मुलांना क्वेश्चन नंबर 3. म्हणजे जिथे आपल्याला एक सर्किट डायग्राम दिला होता आणि त्याला आपल्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचा होता. मग त्याला सिम्प्लिफाय करायचा होता आणि एक लाईक एकदम छोटंसं काहीतरी एंडला जाऊन बनतं ते आपल्याला परत डायग्राममध्ये रिप्रेझेंट करायचं होतं. बा आणखीन सिमिलर काइंड ऑफ क्वेश्चन्स आहेत पुढे, जसं की हा दाखवतो पहा. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 काइंड ऑफ तसंच आहे. काय म्हणतात पहा, राईट सिम्बॉलिक फॉर्म ऑफ फॉलोइंग स्विचिंग सर्किट. म्हणजे यांचं सिम्बॉलिक फॉर्म आपल्याला लिहायचं आहे. कन्स्ट्रक्ट स्विचिंग टेबल म्हणजे स्विचिंग टेबल कन्स्ट्रक्ट करायचा अँड देन इंटरप्रिट द रिझल्ट. करून दाखवतो एक. पहा पहिलाच पहा. तर पहिलाचा सिम्बॉलिक फॉर्म जस्ट आपण जरा ड्रॉ करून घेऊया इथं. पहा S1 याचा अर्थ P ऑर S2 डॅश याचा अर्थ S2 म्हणजे Q बट S2 डॅश याचा अर्थ निगेशन Q. ठीक आहे. त्याच्यानंतर परत त्याला पण ऑर आहे यार. म्हणजे हे 1 2 हे 3 तिघे पॅरलल आहेत. ऑर ऑर. आता हा जो तिसरा आहे ना S1 डॅश याचा अर्थ निगेशन P आणि याच्या सिरीजमध्ये आहे S2 म्हणजे Q आहे. चेक करा तुम्ही. S1 याचा अर्थ P ओके. S2 डॅश याचा अर्थ निगेशन Q आणि हे दोघे एकमेकांना पॅरललमध्ये आहेत म्हणजे ऑर. परत आणखीन ऑर. हे 1 2 हे 3 परत ऑर परत ऑर. S1 डॅश याचा अर्थ निगेशन P, S2 याचा अर्थ Q आणि हे दोघे एकमेकांना सिरीजमध्ये असल्यामुळे इथे लिहिलं आपण अँड. ठीक आहे. आता पुढे काय बघा काय आता यांचं आपल्याला टेबल ड्रॉ करायचं आणि रिझल्ट इंटरप्रिट करायचा. मी इथे लिहितो P, इथे लिहितो Q. बरोबर. इथे लिहितो लाईक निगेशन Q पाहिजे ना इथे आपल्याला. ठीक आहे निगेशन Q लिहिलं. त्यानंतर निगेशन P पण पाहिजे. हां ठीक आहे निगेशन P पण लिहिलं. त्याच्यानंतर प्युअर निगेशन Q लिहिलं. प्युअर निगेशन Q लिहिलं. त्यानंतर हे लिहिलं मी लाईक निगेशन P अँड Q लिहिलं. आणि त्याच्यानंतर या दोघांमध्ये ऑर करायचं. या दोघांमध्ये काय ऑर म्हणजे हे फायनली इथे डब्बा येतो. हा जो आहे ना हा इथे लिहायचा आहे मला असं. बघा पहिले P म्हणजे ट्रू, Q म्हणजे ट्रू. बरं तुमच्या माहितीच तर ट्रूला 1 लिहिलं जातं आणि फॉल्सला 0 लिहिलं जातं. हे बघा ट्रू 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 फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स फॉल्स. 1 याचा अर्थ हाय सिग्नल, 0 याचा अर्थ लो सिग्नल. हाय सिग्नल लो सिग्नल. ओके.
हाय सिग्नल याचा अर्थ करंट पास होतो त्या स्विचमधून. आता पहा P1 आहे याचा अर्थ P1 आहे याचा अर्थ S1 मधून करंट पास होतोय म्हणजे S1 क्लोज असायला हवा. Q मधून पण करंट पास होतोय याचा अर्थ S2 पण क्लोज असायला हवा म्हणजे Q मधून पण करंट पास होतोय. असं त्याचं मिनिंग आहे ऍक्च्युली. Pचा व्हॅल्यू 1 आहे, Qचा व्हॅल्यू 1 आहे याचा अर्थ दोघे पण क्लोज आहेत. Pचा व्हॅल्यू 1 आहे म्हणजे P क्लोज आहे म्हणजे S1 क्लोज आहे आणि Qचा व्हॅल्यू 0 याचा अर्थ S2 0 आहे म्हणजे S2 ओपन आहे. S2 कसं आहे ओपन आहे. खैर याचा सिम्बॉलिक फॉर्म ड्रॉ केला आपण इथं. मग त्यानंतर हा टेबल लिहिला मी इथं आता. निगेशन क्यू याचा अर्थ क्यूचा निगेशन करा बरं. 1चा निगेशन 0, 0चं निगेशन 1, 1चा निगेशन 0, 0चं निगेशन 1. निगेशन पी पहा बरं. पीचा निगेशन करा बरं. 1चा निगेशन 0, 1चा निगेशन 0, 0चं निगेशन 1, 0चं निगेशन 1. पी ऑर निगेशन क्यू नाही का. पी आणि निगेशन क्यू मध्ये ऑर करायचं. पी आणि निगेशन क्यू मध्ये ऑर करा. करा बरं ऑर. पी आणि निगेशन क्यू मध्ये ऑर करा. ऑर मध्ये एक जरी ट्रू असेल तर आन्सर शुड बी ट्रू. एक जरी ट्रू असेल आन्सर शुड बी ट्रू. एक जरी दोन्ही फॉल्स आहेत राव. एक जरी ट्रू असेल आन्सर शुड बी ट्रू. असं आहे हे. निगेशन पी अँड क्यू. बो निगेशन पी अँड क्यू कुठे आहे? हे पहा निगेशन पी हे आहे आणि क्यू हे आहे नाही का. निगेशन पी आणि क्यू मध्ये अँड करा. या दोघांमध्ये अँड करा. काय येतं? 0. या दोघांमध्ये अँड करा. काय 0 येतं. एक जरी फॉल्स असला तर फॉल्स. हां एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स. एक जरी फॉल्स म्हणजे एक जरी 0 असेल तर आन्सर इज 0. आता आपल्याला या दोघांमध्ये ऑर करायचं नाही का. एक जरी ट्रू असेल आन्सर इज ट्रू, एक जरी ट्रू असेल आन्सर इज ट्रू, एक जरी ट्रू असेल आन्सर इज ट्रू, एक जरी ट्रू असेल आन्सर इज ट्रू. दॅट मीन्स हा जो अख्खा सर्किट आहे हे नेहमी 1 1 1 1 राहतो म्हणे. म्हणजे सर्किटमधून अख्ख्या सर्किटमधून नेहमी करंट पास होतो म्हणे इरेस्पेक्टिव्ह ऑफ व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू. म्हणजे बघा पी आणि क्यू तुम्ही काहीही सांगा, क्लोज सांगा किंवा ओपन सांगा, सर्किटमध्ये करंट ऑलवेज फ्लो होणार आहे. लॅम्प ऑलवेज ग्लो होणार आहे हे आपल्याला ते सांगतात. इंटरप्रिट द रिझल्ट याचा अर्थ तेच की हा एंडवाला जो कॉलम आहे ना त्याच्यावरून सांगायचं. एंडवाला कॉलम 1 1 1 1 याचा अर्थ काय की सर्किटमध्ये नेहमी करंट फ्लो होतोय म्हणा. म्हणजे स्विच काही असू द्या, बंद असू द्या, चालू असू द्या, काही असू द्या. तुम्ही म्हणणार कसं काय? बघा सांगतो. बघा S1 स्विच काय करू सांगा. ओपन ठेवू का? हे बघा S1 ओपन ठेवू का? हां म्हणजे इथून जाणार का करंट? नाही. अरे भाऊ S1 ओपन याचा अर्थ S1 डॅश क्लोज. कारण की S1च्या उलट म्हणजे S1 डॅश. ठीक आहे. S2 कसा ठेवू सांगा. S2 ओपन ठेवू का? कारण की बघा ना आता खालून करंट जातो ना. आता माझी इच्छा की करंट गेला नाही पाहिजे यार. म्हणजे हे ओपन ठेवतो मी. S2 ओपन याचा अर्थ S2 डॅश क्लोज. काही करा तुम्ही करंट जाणारच आहे फिक्स. येस. म्हणजे काही जरी असेल ना S1 S2 S3 मध्ये तर करंट जाणार आहे हे फिक्स आहे. सो तेच तर आपल्याला इथे आउटपुट टेबलमधून भेटतोय रिझल्ट नाही. ठीक आहे चलो पुढे. हे बघा आता पहा आता सेकंड टेबल, सेकंड सर्किट पहा त्याचा पण टेबल ड्रॉ करायचा आपल्याला बरोबर. पहा आता S1 याचा अर्थ P ऑर काय S1 डॅश याचा अर्थ निगेशन P, S2 डॅश याचा अर्थ निगेशन Q अँड आहे ना. बरोबर काढलंय का? हे बघा पहिला आहे P. येस P च्या पॅरल मध्ये म्हणजे ऑर मध्ये हे दोघे आहेत, हे दोघे आहेत. परत त्याच्या पॅरल मध्ये आणखीन परत हे दोघे आहेत. कोण दोघे आहेत? P अँड Q आहेत नाही का. असा आहे विषय काहीतरी तुमच्या माहितीच तर. याचं खरं तर आपल्याला टेबल ड्रॉ करायचं. याचं टेबल तुमच्यानी होईल का? पहिले P लिहायचा, मग Q लिहायचा, मग निगेशन P लिहायचा, मग निगेशन Q लिहायचा. जाऊ दे करूनच दाखवतो राव. P लिहितो इथे, Q लिहितो, निगेशन P पण पाहिजे आपल्याला. ठीक आहे ना. घ्या निगेशन Q पण पाहिजे, तो पण घ्या. हे पण पाहिजे का? हा घ्या निगेशन P अँड निगेशन Q. हा पण पाहिजे का? चलो P अँड Q. आणि एंडला जाऊन एक असा कॉलम पाहिजे ज्याच्यामध्ये 1 2 आणि 3 कोण कोण 1 2 आणि 3 या तिघांमध्ये ऑर करायचं.
जे की इथे हा अख्खा जो स्टेटमेंट तो इथे लिहायचा. तर तिघांमध्ये ऑर करायचा. ठीक आहे, चलो बघूया. पी काय असेल सांगा बरं. P1 पी ट्रू, क्यू पण ट्रू. ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू, फॉल्स फॉल्स. निगेशन पी सांगा बरं. पीचा निगेशन 0, 1चा निगेशन 0, 0चं निगेशन 1, 0चं निगेशन 1. निगेशन क्यू सांगा बरं. क्यूचा निगेशन 1चा निगेशन 0, 0चं निगेशन 1, 1चा निगेशन 0, 0चं निगेशन 1. सिम्पल. निगेशन पी अँड क्यू पहा ना. निगेशन पी आणि क्यू या दोघांमध्ये अँड करा. करा बरं. या दोघांमध्ये अँड 0, या दोघांमध्ये अँड करा 0, या दोघांमध्ये अँड करा 1, या दोघांमध्ये अँड करा 0. पी अँड क्यू सांगा बरं. पी अँड क्यू, पी आणि क्यू मध्ये हे पहा दोघांमध्ये अँड. सो निगेशन पी अँड निगेशन क्यू होतं ना. अरे सॉरी, मी निगेशन पी अँड क्यू केलं होते. या दोघांमध्ये अँड ना. निगेशन पी अँड निगेशन क्यू म्हणजे या दोघांमध्ये अँड जो की 0 बनतो, या दोघांमध्ये अँड जो की 0 बनतो, या दोघांमध्ये अँड जो की 0 बनतो, या दोघांमध्ये अँड जो की 1 बनतो. पी अँड क्यू याचा अर्थ पी आणि क्यू मध्ये अँड जो की 1 बनतो, पी आणि क्यू मध्ये अँड जो की 0 बनतो, अँड जो की 0 बनतो, अँड जो की 0 बनतो. एंडला काय आहे माहिती का. तिघांमध्ये ऑर आहे. तुम्ही बघा पी मध्ये, याच्यामध्ये आणि याच्यामध्ये तिघांमध्ये ऑर आहे. इथे आहे 1, इथे आहे 0, इथे आहे 1. एक जरी 1 असेल तर लाईक 1च असतं ऑरमध्ये. ऑरमध्ये कसं असतं, एक जरी ट्रू असेल तर आन्सर शुड बी ट्रू. 1 आहे, 0 आहे, 0 आहे, बरोबर, आन्सर इज 1. 0 आहे, 0 आहे, 0 आहे, आन्सर इज 0. एक जरी 1 असेल तर आन्सर इज 1. 0 आहे, 1 आहे, 0 आहे, आन्सर इज 1. येस. आता इंटरप्रिट द रिझल्ट म्हणजे काय, की असं सांगायचं वेन हे पहा इथे 0 होतं ना. वेन स्विच S1 इज ओपन अँड वेन स्विच S2 इज क्लोज्ड, ओके, then only there is no current in the circuit. In all other cases current flows through the circuit and lamp glows. इतकं लिहून टाकायचं सर. म्हणजे फक्त इथे एकच सांगितलं रे की एका पर्टिक्युलर केसमध्येच फक्त करंट नाही आहे, बाकी काही असू देत करंट आहे. कोणत्या पर्टिक्युलर केसमध्ये हे बघा ना. इथे आता एवढं रंगवलं इथे की इथे बघायचं तुम्हाला. इथे 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 0 आणि 1ला करंट नव्हता ना, बरोबर ना. 0 आणि 1 याचा अर्थ S1 0 म्हणजे S1 ओपन आणि S2 क्लोज, तेव्हा फक्त करंट नाही आहे. जाऊ का भाऊ पुढे. येस. घ्या आता तिसरा क्वेश्चन पहा. आता मला वाटतं मी तिसऱ्या क्वेश्चन मध्ये ना टेबल, तर ठीक आहे टेबल तर ड्रॉ करू आपण, पण थोडंसं मॉडिफाय करू आपण, म्हणजे थोडंसं सिम्प्लिफाय करून मग टेबल ड्रॉ करू. ओके. बघा आता S1 म्हणजे P, S2 डॅश याचा अर्थ निगेशन Q, S3 डॅश याचा अर्थ निगेशन R, नाही का. आणि हे 1 2 हे 3 हे कसे पॅरललमध्ये आहेत. 1 2 आणि हे 3 कसे पॅरललमध्ये आहेत. S1 याचा अर्थ P, S2 याचा अर्थ Q, S3 याचा अर्थ R. अँड केलं कारण की सिरीजमध्ये हे दोघे. S1 याचा अर्थ P, S2 याचा अर्थ हे पहा P आहे ना इथे P, ओके. S1 याचा अर्थ P. ऑर केलं मी इथे, ऑर हे पॅरललमध्ये. कोण आहे पॅरललमध्ये, दोघेत कोणीतरी. S2 आणि S3 पॅरललमध्ये. S2 इज वॉट Q अँड S3 इज वॉट R, नाही का. हे S2 म्हणजे Q, S3 म्हणजे R. असं आहे बघा पोरांना. मला वाटते की हे सिम्प्लिफाय होणार आहे. होणार कसं काय. पीला पी ऑरला ऑर, हा ना, पीला पी ऑरला ऑर. या दोघांमधलं निगेशन जर का मी कॉमन घेतलं तर इथे Q अँड R राहणार आहे. परत अँडला अँड पहा, पीला पी ऑरला ऑर. इथे Q अँड R आहे ना, Q अँड R आहे ना इथे, ठीक आहे. पहा पी ऑर आणि इथे पण पी ऑर आहे. तर दोन्हीकडून जर का मी पी ऑर कॉमन करीन तर ब्रॅकेटमध्ये निगेशन ऑफ Q अँड R अँड Q अँड R हे असं राहतं. चेक करा, इथे पण प्युअर आहे आणि इथे पण प्युअर आहे मुलांना, दोन्हीकडे प्युअर आहे. सो निगेशन ऑफ Q अँड R आणि इथे Q अँड R, बरोबर. सो प्युअरला प्युअर
इथे तुम्हाला समजतं का, इथे पण क्यू अँड आर आहे, इथे पण क्यू अँड आर आहे, पण इथे निगेशन आहे, म्हणजे इथे जो आहे त्याच्या इथे उलटा आहे एक्झॅक्टली. म्हणजे काय? फॉल्स येणार. फॉल्स येणार, कारण की एक ट्रू असेल एक फॉल्स असेल, आणि अँडच्या केसमध्ये एक जरी फॉल्स असेल तर आन्सर शुड बी फॉल्स. सो पी ऑर फॉल्स, आन्सर इज पी. सो या सर्किटचं जे भवितव्य आहे हे पूर्णपणे पी वरती म्हणजे S1 या स्विचवरती डिपेंड करतं. सो वेन S1 इज क्लोज्ड, करंट flows through the circuit. When S1 is open, current does not flow through the circuit. हे असं रिझल्ट त्याचं इंटरप्रिट करायचं. टेबल ड्रॉ करून नाही केलं मी खरं तर, पण असं सिम्प्लिफाय करून केलं मी. म्हणजे पूर्ण सर्किटचा रिझल्ट हा S1 या स्विचवरती डिपेंड करतो, सिम्प्लिफाय केल्यानंतर, नाही का. पाहून घ्या एकदा व्यवस्थित. मी हे रब करतो. क्वेश्चन नंबर 5. पहा क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय म्हणतात. ऑप्टेन सिम्पल लॉजिकल एक्सप्रेशन फॉर द फॉलोइंग. म्हणजे याच्या जागी आपल्याला सिम्पल लॉजिकल एक्सप्रेशन बनवायची, म्हणजे सिम्प्लिफाय करायचं सिम्पली. सर ते प्रिव्हियस क्वेश्चनचा इनवर्स आहे का, हे वाईस वर्स आहे का? म्हणजे कसं काय म्हणतोय तू? नाही, प्रिव्हियस क्वेश्चन म्हणजे ते सर्किटला सिम्प्लिफाय केलेलं, सर्किटला इकडे सिम्प्लिफाय याला सिम्प्लिफाय करून सर्किट करायचं. बरोबर. बघा आता याला सिम्प्लिफाय करायचं आपल्याला. पहिला पी ऑर, त्याच्यानंतर इथे क्यू अँड निगेशन क्यू आहे, नाही का. कोणी सांगेल का क्यू अँड निगेशन क्यू किती असतं? फॉल्स. कारण की गॅरंटी आहे दोघांमध्ये लाईक एकमेकांच्या उलट आहेत, म्हणजे दोघांमधला एक फॉल्स 100%, आणि अँडच्या केसमध्ये एक जरी फॉल्स असेल आन्सर इज फॉल्स. पी ऑर फॉल्स इज व्हॉट? पी. पी ऑर फॉल्स, आन्सर इज पी. ठीक. तर मुलांना आन्सर आहे पी. आता हे जे आपण सिम्प्लिफाय केलेलं आहे याला सर्किटच्या फॉर्ममध्ये ड्रॉ करायचं आपल्याला. लॅम्प, बॅटरी, आणि फक्त पीच ड्रॉ करायचं. फक्त पी याचा अर्थ फक्त S1 एवढंच ड्रॉ करायचं फक्त. पहा समजलं का? मी जातोय पुढे. नेक्स्ट वन, सेकंड वन. पहा सेकंड वन मी इथे लिहितोय पहिले. निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. ठीक आहे. त्यानंतर पुढे ऑर निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. परत ऑर, त्यानंतर पी अँड निगेशन ऑफ क्यू. ठीक आहे. तर हे जे दिसतं हे आपल्याला सॉल्व करायचं. मला असं दिसतं इथे की निगेशन पी अँड नाही, काहीतरी थोडंसं जोल झाला दिसतं इथे. निगेशन क्यू नाही आहे, नाही का. हे रॉंग लिहिलं होतं मी इथे. ठीक आहे. आता पहा बरं, निगेशन पी अँड आणि इथे पण निगेशन पी अँड आहे. सो निगेशन पी अँड जर का कॉमन केलं मी तर इथे राहतो क्यू. ओके फाईन. इथे राहतो ऑर आणि इथे राहतो निगेशन क्यू. बरोबर. त्याच्यानंतर ऑरला ऑर, त्याच्यानंतर पुढे पीला पी, पा अँडला अँड, निगेशन क्यूला निगेशन क्यू. बरोबर. सांगा मला मुलांनो, क्यू ऑर निगेशन क्यू किती? क्यू ना? नाही रे, ऑर आहे ना. एक ट्रू असेल एक फॉल्स असेल. हा ट्रू असेल तर हा फॉल्स असेल, किंवा हा फॉल्स असेल तर बेसिकली हा ट्रू असेल. ऑरच्या केसमध्ये एक ट्रू फिक्स आहे. सो आन्सर शुड बी ट्रू. बरोबर. परत ऑरला ऑर, आणि हा पी अँड निगेशन क्यूला जशाला तसं लिहितो, नो चेंज. हे पहा, अँडच्या केसमध्ये एक जरी फॉल्स असेल आन्सर फॉल्स असतो, बट ट्रू असेल तर आन्सर हा निगेशन पी असतो. काय असतो? निगेशन पी असतो. पुढे ऑरला ऑर, आणि याच्या पुढे पीला पी, अँडला अँड, निगेशन क्यूला निगेशन क्यू. बरोबर. पुढे निगेशन पी ऑर पी. बरं ना.
निगेशन पी और पी, त्यानंतर पुढे इथे अँड निगेशन पी और निगेशन पी और निगेशन क्यू असं. चेक करा. पहा निगेशन पी और पी और पी अँडला अँड निगेशन पी और निगेशन क्यू और निगेशन क्यू. सांगा निगेशन पी और पी किती. ऑरच्या केसमध्ये एक जरी ट्रू असेल आन्सर शुड बी ट्रू. अँडला अँड आणि या केसमध्ये हे तर जशाला तसं लिहितो मी. निगेशन पीला निगेशन पी, ऑरला ऑर, निगेशन क्यूला निगेशन क्यू असं लिहितो. बघा काय अँड आहे. आन्सर एक जरी फॉल्स असेल तर आन्सर फॉल्स आहे, बट इथे ट्रू असल्यामुळे आन्सर हे काय आहे. आन्सर निगेशन पी और निगेशन क्यू हा आपला आन्सर आहे इथं. निगेशन पी और निगेशन क्यू. सो हे आपण सिम्प्लिफाय केलं आत्ता, आणि सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला सर्किट डायग्राममध्ये लाईक ड्रॉ करायचं आहे. लॅम्प आहे, बॅटरी आहे, आणि याच्यानंतर निगेशन पी. हे बघा निगेशन पी याचा अर्थ S1 डॅश, निगेशन क्यू याचा अर्थ S2 डॅश. हे दोघे निगेशन पी निगेशन क्यू कसे ऑर आहेत ना, म्हणजे पॅरललमध्ये आहेत ना, आणि हे असं. आय होप तुम्हाला क्लिअर. चलो आता पुढे जाऊया. थर्ड वन सोपं आहे जरा. हे बघा काय पीला पी, ऑरला ऑर, निगेशन क्यूला निगेशन क्यू, ऑरला ऑर, निगेशन आरला निगेशन आर. ओके. अँडला अँड, पीला पी, ऑरला ऑर, क्यू अँड आरला क्यू अँड आर. यामध्ये पीला पी, ऑरला ऑर या दोघांमधून मला वाटतं निगेशन जर का कॉमन करू आपण तर इथे क्यू अँड आर राहतो. चेक करा. पीला पी, ऑरला ऑर दोघांमधनं निगेशन कॉमन केला म्हणजे क्यू अँड आर. निगेशन कॉमन केलं तर क्यू अँड आर. अँडला अँड, पीला पी, ऑरला ऑर, क्यू अँड आरला जशाला तसं क्यू अँड आर. ठीक आहे. काय कॉमन करणार इथे पण प्युअर आहे आणि इथे पण प्युअर आहे. सो प्युअर जर का कॉमन केलं आपण तर इथे राहतो निगेशन ऑफ क्यू अँड आर, अँडला अँड, आणि इथे राहतो क्यू अँड आर. पहा तर मग आता क्यू अँड आर इथे पण आहे आणि क्यू अँड आर इथे पण आहे, पण ते इथे निगेशन आहे लाईक उलट आहे. म्हणजे एक ट्रू असेल तर दुसरा फॉल्स असतो, किंवा एक फॉल्स असेल तर दुसरा ट्रू असतो. गॅरंटी एक ट्रू एक फॉल्स. आणि अँडच्या केसमध्ये एक जरी फॉल्स असेल आन्सर शुड बी फॉल्स. सो आन्सर शुड बी पी ऑर फॉल्स. आन्सर इज पी. आन्सर इज वॉट? पी. आता याचं सिम्प्लिफाईड सर्किट कसं असणार तर फक्त पी असणार इथे. पी म्हणजे S1 असणार फक्त. ठीक आहे. फोर्थ वन हे लास्ट आहे बघा. काय आता हे हा वाला लिहितोय मी. पी अँड क्यू अँड निगेशन पी. ओके. त्यानंतर पुढे ऑर निगेशन पी अँड क्यू अँड आर. ओके. ऑरला ऑर. त्याच्यानंतर पी अँड निगेशन क्यू अँड आर. अगेन ऑर. त्यानंतर पी अँड क्यू अँड आर. असं आहे. यामध्ये जो पहिला ब्रॅकेट आहे
याच्यामध्ये तर पी अँड निगेशन पी नाही का, म्हणजे याला लिहिते वेळी मी असं लिहू शकतो, पी अँड निगेशन पी. निगेशन पी वाल्याला आधी लिहितो आणि क्यूला नंतर लिहितो, नाही का, कारण की दोघांचं लाईक हे सेम आहे ना, इथे साईन सेम आहे ना, अँड आणि अँड. तर इकडे तिकडे स्विच होऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही आहे याच्यामध्ये, इकडे तिकडे आरामात स्विच होऊ शकतात. ठीक आहे, पहा ऑरला ऑर. आता हे बघा, आता याला काय करणार, काय करू शकतो आपण बघ. याला मी एक काम करतो, जशाला तसं ठेवतो. निगेशन पीला निगेशन पी, अँडला अँड, क्यूला क्यू, अँडला अँड, आरला अँड, आरला आर, ऑरला ऑर. तुम्हाला इथे समजतं का, इथे पी अँड आर, इथे पण पी अँड आर. जरा लिहितो व्यवस्थित याला. पी अँड आर आधी लिहितो आणि मग त्याच्यानंतर निगेशन क्यू लिहितो. पहा ना, पी अँड आर, पी आणि आर आधी लिहिलं आणि त्याच्यानंतर निगेशन क्यू लिहितो, ऑरला ऑर. पहा इथे पी अँड आर आधी लिहिलं, पी अँड आर आधी लिहिलं आणि त्याच्यानंतर अँड क्यूला क्यू नंतर लिहितो, बरोबर. पहा आता पुढे, व्हॉट इज पी अँड निगेशन पी. हे कोणी कळवेल का मला, पी अँड निगेशन पी काय असतो? फॉल्स. फॉल्स, बरोबर. चलो, फॉल्स अँड क्यू लिहिलं इथे मी, त्याला मी फॉल्स लिहिलं कारण की दोघांमधला एक ट्रू एक फॉल्स आहे. सो अँडमध्ये एक जरी फॉल्स असेल, आन्सर फॉल्स. अँडला अँड, क्यूला क्यू, ऑरला ऑर. याला तर मी काही धक्का लावलाच नाही खरं तर, जसा तसं लिहितोय मी. ओके, ऑरला ऑर. आता इथे जर का तुम्ही बघाल तर पी अँड आर अँड, पी अँड आर अँड एवढं कॉमन करू शकतो आपण आरामात. पी अँड आर अँड एवढं जर का कॉमन केलं तर ब्रॅकेटमध्ये दिस इज निगेशन क्यू, इथे ऑर, अँड दिस इज क्यू. बरोबर आहे का हे? बरोबर, हे असं लिहू शकतो आपण. मला हे सांगा तुम्ही, फॉल्स अँड क्यू, मुलांना फॉल्स अँड क्यूला काय लिहिणार? फॉल्स, ऑरला ऑर, बरोबर. त्यानंतर हे काय इथे, निगेशन पी अँड क्यू अँड आर, ऑरला ऑर, बरोबर. हे सांगा बरं, निगेशन क्यू और क्यू काय असतो? ट्रू. ट्रू असतो. म्हणजे इथे पी अँड आर अँड ट्रू, कारण की इथे एक ट्रू आणि एक फॉल्स गॅरंटी आहे. सो ऑरच्या केसमध्ये एक ट्रू आणि एक फॉल्स असेल तर आन्सर शुड बी ट्रू, बरोबर. पुढे बघा आता, फॉल्स ऑर एनिथिंग इज एनिथिंग ओनली, म्हणजे हेच आन्सर असणार. दॅट मीन्स निगेशन पी अँड क्यू अँड आर. त्याच्यानंतर पुढे ऑर, हे बघा ऑरला ऑर. पुढे काय बाबा, पी अँड आर आहे ना, पी अँड आर. हे बघा आर अँड ट्रू याचा अर्थ आरच असतो, हे असं बनलंय काहीतरी, चेक करा. पहा कुठे काही रॉंग झालंय का, मागे चेक कराल का, असंच आहे का सिम्प्लिफाईड व्हर्जन, की मी काही रॉंग केलं? थोडंसं मोठं दिसतं म्हणून विचारलं. येस स्टुडंट, सिम्प्लिफाईड व्हर्जन असंच दिसतंय का? नो सर. नाही ना, क्यू अँड आर, इथे पण क्यू अँड आर अँड इथे नाही का? ठीक आहे, चेक करा बरं काय करू शकतो आपण आता आणखी. सर लास्ट स्टेप मधून आर अँड कॉमन काढलं तर? आर अँड कॉमन काढलं तर इथे पी और ठीक आहे, ठीक आहे, हा एक वे आहे अगेन. आर अँड आणि इथे पण आर अँड. आर अँड जर का कॉमन केलं आपण तर इथे काय राहतो, तर इथे राहतो निगेशन पी अँड क्यू राहतो, और इथे राहतो पी. बघा काय केलं, आर अँड आणि इथून पण आर अँड कॉमन केलं. इथे काय राहिलं, निगेशन पी अँड क्यू, ऑरला ऑर, आणि इथे राहतो पी. आता याला सिम्प्लिफाय करू शकता तुम्ही, आर अँडला आर अँड जशाला तसं, तर पी और निगेशन पी नाही का, पी और निगेशन पी. याच्यानंतर अँडला अँड, पी और क्यू, संपला विषय. पी और निगेशन पी हा ट्रू बनतो,
बरोबर, हा ट्रू बनणार आहे आपला. सो आर अँड इथे बनला आहे ट्रू, अँड दिस इज अँड दिस इज पी ऑर क्यू, नाही का. तर अँडच्या केसमध्ये जर का ट्रू असेल तर आन्सर हे तर पुढच्या गोष्टीवरती डिपेंड करतं, म्हणजे पी ऑर क्यू वरती डिपेंड करतं, पी ऑर क्यू वरती डिपेंड करतं. सो हा आपला आन्सर आहे. आणि याचं तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म ड्रॉ करायचा आहे, जो की कसा असणार पहा. आर म्हणजे S3, ठीक आहे. आता आरच्या सिरीजमध्ये कोणीतरी दोघे आहेत जे की एकमेकांना पॅरललमध्ये आहेत, ठीक आहे. असं आपलं बेसिकली समजलं. एक पी असेल आणि सॉरी एक S1 असेल आणि एक S2 असेल. येस स्टुडंट्स, हा पॉईंट क्लिअर आहे सर्वांना. हे पहा बरं, आर म्हणजे S3, अँड म्हणजे त्याच्या सिरीजमध्ये दोघे S1, माईक ऑफ कराल का. येस स्टुडंट्स, सो हे असं आहे. इथे आपला टॉपिक संपतोय. उद्याच्या लेक्चरमध्ये भेटूया आपण, एक नवीन चॅप्टर आपण स्टार्ट करणार. ओके, याचा लिंक मी लगेच इन्स्टंटली अपलोड करेन. लेक्चर एंड होता, 1 मिनिटच बाकी येतो ॲक्च्युली. तर हा लेक्चर मी अपलोड करतो आत्ता, लिंक देतो मी तुम्हाला, थंबनेल वगैरे सर्व अपलोड करून. तर सेशन एंड करतो. उद्या सर्वांनी प्रेझेंट राहा, एक नवीन टॉपिक आपण स्टार्ट करतो. आपले 3 टॉपिक ऑलरेडी कव्हर झालेले आहेत, ठीक आहे. हां, उद्या 9 वाजता.